सर, प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, शिवाय संगीताची आवड. तर सगळ्यात पहिले मला सांगा, की तुमचं एज्युकेशन काय झालं आणि तुम्ही कशामध्ये व्यावसायिक होतात, काय तुम्ही नोकरी केली आणि ह्या संगीताच्या विश्वात तुम्ही कसे आलेत? जन्मता मी अकोल्याचा अच्छा. आणि शिक्षणात साधारणतः 10वीपर्यंत शिवाजी हायस्कूलमध्ये, त्यानंतर शिवाजी कॉलेज अकोल्यालाच. बरं. तर तिथे 10वीत असताना NCC कॅम्पमध्ये जायचा वेळ आला आणि NCC कॅम्पला जाताना माहिती आहे तर टेंट्स असतात आणि संध्याकाळचा वेळ म्हणजे त्या निसर्गाच्या सानिध्यात त्या टेंट्समध्ये गाणी म्हणा, कोणी आपापले परफॉर्मन्स दाखवा. त्या दरम्यान एक छोटासा असा आपल्याला एक चान्स मिळाला की गाणं म्हणा. तर त्यावेळी मी गाणी म्हणण्याचा प्रयत्न केला आणि मग असं जाणवायला लागलं की आपण गाणं म्हणू शकतो. वा वा. संगीताचा असा उपजत काही मिळालेला आहे, पण मी शिक्षण कुठलंही घेतलेलं नाही. एक थोडेसे धडे श्रीयुत प्रधान सर होते अकोल्याला, त्यांच्याकडे थोडेसे गिरवले होते. बस तेवढाच एक बेस माझ्यासाठी आहे. पण तुम्ही म्हणताय की 10वीच्या टेंटमध्ये NCCच्या तुम्ही कॅम्पला गेलात, तेव्हा तुम्ही गाणं म्हटलं. तर त्याच्या आधी तुम्ही कधी गाणी ऐकत होते किंवा गाण्याचं जे आवड असते ती कशी निर्माण झाली? आवड तर त्यावेळी रेडिओवर जास्त राहायचा. अच्छा. आणि रेडिओवरची गाणी जी राहायची अत्यंत सुमधुर गाणी राहायची. तेव्हाची सगळी जी गाणी आहेत जुनी 50-60च्या दशकातली, ती गाणी तर खरंच आज ऐकायला आजही ती तशीच आहेत जशी होती. त्यामुळे ती आवड निर्माण झाली की आपल्याला कुठेतरी गाणी म्हणायला हरकत नाही. आणि मग पहिला परफॉर्मन्स करण्याचा जो स्टेजवरचा आहे तो 12वीत असताना कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये एक वेळ आली, संधी मिळाली आणि मग तिथे मी ते मुकेशजींचंच योगायोगाने दुनिया बनाने वाले काहे को दुनिया बनाने हे गीत सादर करण्याचा मी प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी मला टाळ्या मिळाल्यामुळे मग तीच एक आवड निर्माण झाली की आपण मुकेशजींचीच गाणी पुढे म्हणत राहावीत. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये साहेबांनी BTech केलं आहे आणि शासकीय सेवेत रुजू होते. पण त्यांची जी आवड होती त्यांनी सांगितलं की 10वीपासून, म्हणजे आपल्याला माहिती आहे किशोरदा सुद्धा कुठे रीतसर गाणे शिकले नाहीत, पण आज किशोरदा आपल्यासाठी काय आहेत हे काही वेगळं सांगायला नको. तसंच मुकेश साहेब, त्यांची कितीतरी गाणी अजरामर आहेत आणि त्यांचाच आशीर्वाद यांना लाभला, त्यांना गुरु मानतात मला वाटतं साहेब. तर पहिलं गाणं जे तुम्ही परफॉर्म केलं तर ते गाण्याच्या 4 लाईन्स आमच्या रसिकांना ऐकायला आवडेल श्रोत्यांना. निश्चित प्रयत्न करतो, कारण मुकेशजींना मुळात न्याय देणं एवढं सहज शक्य नाही आहे. खरी गोष्ट आहे. कॉपी करणं ही सहज शक्यता आहे, पण हुबेहूब मुकेशजी सादर करणं निश्चितच ते कोणाचंही कार्य नाही आहे. मुकेशजी होते. खरी गोष्ट आहे. आपण गुरु म्हटलं, पण मी तर मुकेशजींना देवास्वरूप मानतो. क्या बात आहे. आणि आज व्हॉइस ऑफ मुकेश वगैरे आपण मला म्हटलं आहे, पण निश्चितच मुकेशजींसमोर आपण नतमस्तकच होऊ शकतो. आणि त्यांच्या स्वभावात जो गोडपणा होता, त्यामुळे त्यांनी लता दिदींनी त्यांना भाऊ मानलं होतं. असे हे मुकेशजी होऊन गेले, स्वर्गीय मुकेशचंद्र माथुर साहेब. तर त्यांच्याच म्हणजे त्यांना दुःखातलीच गाणी म्हणता येतात असा एक त्यांच्यावर ठपका होता. पण असं नाही आहे, त्यांनी बरीच गाणी म्हटली. हे जे गाणं आहे थोडंसं दुःखातलं आहे. सुखाची गाणी त्यांनी म्हटली, प्रेमाची गाणी म्हटली, तर आपण त्यानंतर बघूया. पण हे जे गाणं आहे ते बघा. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई, प्रीत बना के तूने जीना सिखाया, हंसना सिखाया, रोना सिखाया, जीवन के पथ पर मीत मिलाए, जीवन के पथ पर मीत मिलाए, मीत मिला के तूने सपने जगाए, सपने जगा के तूने
काहे को दे दी जुदाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई. किती म्हणजे त्याच्या गाण्याच्या शब्दांमध्येही अर्थपूर्ण गाणी होती. अगदी आणि म्हणजे मुकेशजींनी तेवढं सादरीकरण करण्यात खूपच म्हणजे अगदी हृदयाला स्पर्श करणारे गाणी आहेत. म्हणजे तेव्हाचे गीतकार म्हणा, तेव्हाचे संगीतकार म्हणा किंवा मुकेशजींसारखे गायक म्हणा, यांनी अशी गाणी अजरामर केली आहे. आणि त्याच्यातले भाव बघा की दुनिया बनाने वाले अगर बनाना है तो फिर ऐसा क्यों बनाया, उसमें प्यार भरा दिल क्यों डाल दिया, और अगर दिल डाल दिया तो जुदाई क्यों डाल दिया. म्हणजे मला सांगायला आवडेल की ज्या गाण्याला त्यांनी शब्द दिले किंवा ज्या गाण्यांचं पार्श्वगायन केलं ते गाणं अमर झालं, याच्याशिवाय दुसरा कोणता शब्दच नाहीये. आणि अशी गाणी जेव्हा पाटील साहेबांसारखे कलाकार गातात तेव्हा खरंच मनाला स्पर्श करून जातात मुकेशजींची गाणी. खरं तर मुकेशजींचा सुद्धा जो गाण्यांचा प्रवास आहे तो तसा त्यांना गायक म्हणून यायचं होतं की नव्हतं हे तर माहीत नाही, पण जेव्हा त्यांच्या 10 भावंडातले हे 6व्या नंबरचे भावंड आणि त्यांच्या मोठ्या बहिणीला जेव्हा संगीत टीचर शिकवायला यायचे तेव्हा ते बाजूला बसून काहीतरी ऐकत राहायचे, कारण त्यांना त्या संगीताची आवड होती, त्यांना त्या संगीतात शिरायचं होतं. पण त्यांनी त्यांच्या कधी भावना बोलून दाखवल्या नाही आणि ते कुठेतरी आत्मसात करत आले संगीत. तसेच आमचे पाटील साहेब म्हणजे जरी ते म्हणतात की बाबा मी एक छोटासा गायक आहे, पण अनेक मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर ते गायले आहेत आणि खूप छान संगीत गीत दर्शकांना प्रेक्षकांना देतात. आणि खरंच एक मनाला एक वेगळी अनुभूती आणि वेगळ्या आनंदाचा एक स्पर्श आपल्याला मिळतो. साहेब, इतका लांब प्रवास तुमचा, तुम्ही कोणत्या विभागात नोकरीला होते आणि त्यातून तुम्ही ह्या तुमच्या विषयासाठी गायकीसाठी कसं काय वेळ काढला? साधारणतः 1983ला मी नागपूरला आलो. अच्छा. आणि नागपूरला आल्यानंतर पाटबंधारे विभागामध्ये सहाय्यक अभियंता म्हणून रुजू झालो. आणि नोकरी करता करता मग इथे भरपूर म्हणजे जेव्हा आम्ही अकोल्याला गॅदरिंगमध्ये जे ऐकायचो असे बरेचसे ऑर्केस्ट्रा तिथे परफॉर्म करायला यायचे. त्यातले योगेश ठाकर होते, कादर ऑर्केस्ट्रा होता, मेलोडी मेकर्स OP सिंघांचे होते, असे 4-5 मोठमोठे ग्रुप्स इथे नागपूरला होते. मग मलाही वाटायचं की आपल्या आयुष्यात एखादा तरी प्रसंग एखादं गाणं यांच्यासोबत आपल्याला गायला मिळेल का कधीतरी. तर मग मला OP सिंग यांच्या मेलोडी मेकर्समध्ये गायची संधी मिळाली. नंतर मग कादर ऑर्केस्ट्रामध्ये मला भरपूरच त्यांनी चान्स दिला आणि कादर साहेबांसोबत आणि झिनर कादर यांच्यासोबत अनेक प्रोग्राममध्ये मला सहभागी होण्याचा योग आला. आणि माझ्यामध्ये ज्या काही कमी होत्या गायकीतल्या त्यात सुधारणा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, म्हणून त्यांनासुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यांच्यासोबत जाताना मग वाटचाल करता करता थोडे ऑर्केस्ट्रेशनपासनं थोडासा इकडचा एक प्रवाह नंतर निर्माण झाला नागपुरात. तर त्याला पश्चिम नागपुरातली संगीत साधना म्हणतात, म्हणायला हरकत नाही. तर ते जे लाऊडनेस होता ऑर्केस्ट्राचा त्याच्यापासून इकडे संत ज्याच्यात असते अशा प्रकारची गाणी सादर करणारे काही ग्रुप्स निर्माण झाले. मग त्यात मला काही लोकांसोबत गायला संधी मिळाली. त्यात सुरभी ढोमणे आणि सचिन ढोमणे आहेत, अशा प्रकारचे चांगले सांगीतिक आहेत. मग समीर पंडित म्हणून सिद्धिविनायक पब्लिसिटीचे आहेत, त्यांनी बऱ्याच ठिकाणी मला म्हणजे आजही मी त्यांच्यासोबत जास्त जोडलेलो आहेत असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यांसोबतच मी परफॉर्मन्सेस देण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांनी मला खूप प्रेमाने जवळ केलं. तर त्यातच सचिन ढोमणे सुरभी ढोमणेंसोबत असताना कल्याणजी आनंदजींसोबत लाईव्ह परफॉर्मन्स देण्याचा मला योग आला. आणि कल्याणजी आनंदजींसोबत जेव्हा मी प्रोग्राम्समध्ये स्टेजवर जाण्यापूर्वी आदल्या दिवशी आमची जी प्रॅक्टिस झाली त्यात त्यांनी विशेषतः चंदन सा बदन या गाण्यातला चंदन हा शब्द कसा उच्चारायचा त्यासाठी कल्याणजींनी मला जवळपास 15 मिनिटं एकच शब्द उच्चारून दाखवा आणि तो व्यवस्थित जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण पुढे गाणं घ्यायचं नाही. तर मग त्यांना जेव्हा ते आवडलं तर मग दुसऱ्या दिवशी देशपांडे सभागृहात छान प्रोग्राम होता तो. तर त्यातलं चंदन सा बदन हे गाणं त्यांनाही आवडलं, माझ्याही आवडीचं आहे. आणि त्यातच डमडम डिगा डिगा
ह्या गाण्याचं सादरीकरण करण्याचा योग आला. आणि विशेषतः अशी की त्या गाण्यात जेव्हा मी परफॉर्मन्स दिला तेव्हा स्वतः कल्याणजी, आनंदजीमधले आनंदजी जे आहेत ते स्टेजवर येऊन त्यांनी माझी दृष्ट काढली. आज बहुत बढिया, आय एम हॅपी असं करून. तर तो माझ्या जीवनातला अत्युच्च आनंदाचा क्षण होता की एवढी मोठी संगीतकार मंडळीतली मानण्यात आलेली जोडी त्यातले आनंदजीबाई सोबत आहेत आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात आहे, तर यापेक्षा मोठा क्षण नव्हता. म्हणजे बघा, डेस्टिनी कुठे घेऊन जाते. कल्याणजीबाई आणि आनंदजीबाई एवढी मोठी संगीतकार जोडी, त्यातले आनंदजीबाई इथे येतात आणि साहेब जेव्हा गाणं म्हणायला सुरुवात करतात तर एक शब्दाचं सांगतात की चंदन कसं म्हणायचं, आणि मग जेव्हा साहेब परफॉर्म करतात ते गाणं तेव्हा त्यांची दिष्ट काढतात. ह्याहून मोठा कोणता आशीर्वाद राहू शकतो एका कलाकाराला. पण कल्याणजीबाई नंतर आले. आधी कादर साहेबांचा उल्लेख केलाय साहेबांनी की कादर साहेबांसोबत त्यांनी बरेच कार्य केले. कादर साहेब म्हणजे इंटरनॅशनल फिगर आहे, त्यांनी बऱ्याच देश विदेशात जाऊन एक गाणं किंवा त्यांचा ऑर्केस्ट्रा गाजवला आहे. तसं कादर साहेबांना तुम्ही जेव्हा जुळले तेव्हा तुमचं लक्षात असणारं कोणतं गाणं आहे की जे त्यांच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही परफॉर्म केलं? त्यांच्यासोबत जी गाणी सादर करायचा योग येत होता तर त्यावेळी गणपतीतले आणि पोलीस विभागासाठी किंवा इतर ठिकाणी प्रोग्राम करायचं, तर त्यात डमडम डिगा डिगा, वा वा, ओ महबूबा ह्या 2-3 गाण्यांचा भर राहायचा. दुनिया बनाने वाले. आणि शेवटी कुठेतरी त्यांच्या आवडीचं म्हणजे कादर साहेबांच्या आवडीचं जिना या मरना या किंवा जाने कहाँ गए दिन, हे मुकेशजींच्या जीवनातली सर्वोत्तम जी गाणी आहेत त्याकडे ते शेवटी मला मग घेऊन जायचे आणि एक गाणं मग ते राहायचं, जिना या मरना या हां, किंवा मग जाने कहाँ गए दिन. तर चंदन सा बदन हे आनंदजीबाईंनी सांगितलेलं गाणं जेव्हा साहेब गायले ते आपण तर घेणारच आहोत, पण कादर साहेबांच्या कार्यक्रमात जी गाणी गायचीत साहेब त्यातलं तुम्हाला आवडणारं जे तुम्ही रसिका पुढे परफॉर्म करायचे ते एखाद्या गाण्याचे 4 ओळी होऊन देत. बरं, त्यापैकी मी दुनिया बनाने वाले आधीच सांगितलं की ते माझ्याही आवडीचं होतं आणि इथे मला ते गायला प्रत्येक प्रोग्रामला ते चान्स द्यायचे की तेच गाणं पाटील साहेब गाईये. नोकरीत असल्यामुळे मला ते पाटील साहेब म्हणायचे काय माहीत नाही, पण असं साहेब म्हणण्यासारखं काही नाही. छोटासा अभियंता होतो आणि त्यानंतर मग रजिस्ट्रार झालो इथे नागपूर शहरातच महसूल विभागात. तर ही आवड म्हणून गाणी आपण म्हणत हो, आणि हा काही आपलं प्रोफेशन माझं नव्हतं, केव्हाच नव्हतं, आजही नाही. योगायोग म्हणून सगळे लोक लाईक करतात आणि मी तो प्रयत्न मग सातत्याने माझा करत ठेवलेला होता. तर त्यातलं जसं मेरा जूता है जापानी, ते गाणं बऱ्याचदा राहायचं. तर त्या गाण्याचं विशेषता अशी आहे त्या की रशियामध्ये सुद्धा मेरा जूता है जापानी हे गाणं अजूनही आवडीचं आहे तिथल्या लोकांच्या. निकल पड़े है खुली सड़क पर अपना सीना ताने, अपना सीना ताने, मंजिल कहाँ कहाँ रुकना है ऊपर वाला जाने, ऊपर वाला जाने. चलना जीवन की कहानी, रुकना मौत की निशानी, सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी, मेरा जूता है जापानी. क्या बात आहे. म्हणजे ह्या गाण्यांनी रशियात इतका धुमाकूळ मचला होता की कोणी इंडियन तिकडे गेला की मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी. म्हणजे आम्ही कोणताही पेहराव करू देत, आमचं हृदय हे हिंदुस्थानीच राहणार. आणि खरंच या गाण्यानी संपूर्ण विश्वात एक प्रेमाची लहर म्हणतात तशा प्रकारचं झालं होतं, कारण त्याला कारणीभूत होता मुकेशजींचा आवाज. आणि अशी गाणी जेव्हा पाटील साहेब दर्शकांपुढे परफॉर्म करतात तेव्हा खरंच असं वाटतं की नाही, संगीतम परमानंददायकम ह्यालाच म्हणतात. साहेब
कादर साहेबांसोबत तुम्ही बरेच कार्यक्रम केले. तुम्ही आत्ता बोलता बोलता याच्या आधी सांगितलं की आनंदजी भाईंनी तुम्हाला जी टीप दिली, तर आम्हाला तर जेव्हा चंदन साबदन म्हणतो तेव्हा आम्ही चंदन कसं म्हणतात आम्ही हा विचार सुद्धा करू शकत नाही. पण तुम्हाला एवढा मोठा आशीर्वाद त्यांच्याकडून मिळाला, ज्यांनी इतकी सारी गाणी लिहिली आहे, त्यांना संगीत दिलं आहे आणि त्यांना जो आवाज आहे मुकेशजींचा, त्या आवाजामुळे ती अजरामर झाली आहे. तर तेच गाणं चंदन साबदन चंचल चितवन हे सुद्धा आम्हाला तुमच्याकडून ऐकायला खूप आवडेल. कलांजी आनंदजींचा हा जो प्रोग्राम होता, हो, तर आनंदजी त्यांनी भाई. संगीत दिलेली गाणी होती. हो, त्यांनी संगीत अशीच दिलं. मी आणखी मला योग आला उषा खन्नांसोबत, अरे वा. त्यांच्याही सोबत 2-3 प्रोग्राम करण्याचा योग आला. खूप सुंदर संगीत त्यांनी पण दिलेलं आहे. ते आनंदजीभाईंचं जे चंदन साबदन होतं, ज्यांच्यावर आम्ही Yes. आदल्या दिवशी प्रॅक्टिस केली आणि दुसऱ्या दिवशी ते सादर झालं. त्याआधी माझा एक छोटासा प्रश्न की चंदन साबदन मधलं चंदन जे तुम्हाला करेक्ट केलं ते काय करेक्शन होतं? म्हणजे बरेच आता दर्शक लोक बघून आले की चंदन कसं म्हणतात हे आनंदजीबाईंनी पाटील साहेबांना कसं सांगितलं हे आधी ऐकूयात आणि नंतर मग ते गाणं ऐकूयात. काय की मराठी बोली असल्यामुळे हो, काही कितीही तुम्ही प्रयत्न केलात बरोबर. तरी जसं लता मंगेशकरजींनी उर्दू शिकायसाठी स्पेशल स्पेशल हे लावले, टीचर्स नियुक्त करून शिकल्या त्या. शिकल्या होत्या. आपल्याला तर त्याचा काही योग आला नाही. बरोबर. पण मग जेव्हा आपण स्टेजवर असं परफॉर्म करायला जायचो तर तेव्हा या लोकांना ते आमचं मराठी प्रोनाऊन्सिएशन अरे चंदन, आता चवर टिंब जो आहे, हो, चंदन साबदन चंचल चितवन धीरे से तेरा ये मुस्काना मुझे दोष न देना जग वालों मुझे दोष न देना जग वालों हो जाऊं अगर मैं दीवाना चंदन साबदन चंचल चितवन. तर यातला तो चवरचा अनुस्वार आहे टिंब, हा. त्याचा उच्चार कसा करायचा क्या ते बात. त्यांनी मला सांगितलं. चंदन एक छोटीशी गोष्ट पण त्याच्याने गाणं किती सुंदर होऊ शकतं, बरोबर. किंबहुना ते किती मनाला भुदळ पाडतं आणि प्रेमात पाडतं त्या गाण्याच्या. हे त्यांनी सांगितलं, साहेबांनी आत्मसात केलं आणि ते जेव्हा प्रेक्षकांपुढे गाऊन दाखवलं तेव्हा जो औरा बनला त्या गाण्याच्या किंवा त्या गाण्याच्या सुंदरतेचा, तो खरंच बघण्यासारखा असतो, तो खरंच फील करण्यासारखा असतो. आणि तेच आज ह्या 4 लाईन आपल्याला कळलं की जर आपण कोणाकडून काही शिकलं किंवा काही गुरु देत असला तर तेव्हा अशी उघडी गोंधळ करून घ्यायचं आणि तेच दर्शकांना द्यायचं. तेव्हा ते खरी संगीताची भक्ती किंवा संगीताप्रती आपलं जे असतं समर्पण ते होतं. आताच तुम्ही साहेब उल्लेख केला बघा, म्हणजे माणूस किती मोठं असावं पण जेव्हा आपली ओळख करून देतो तेव्हा किती छोटी ओळख करून देतात हे मोठ्या माणसांची किंवा मनाच्या मोठ्या माणसांची लक्षणं असतात. पाटील साहेबांनी स्टार्टिंगलाच सांगितलं जेव्हा मुलाखत आपण सुरू केली की मी फार काही मोठा नाही किंवा काही शिकलो नाही आहे, पण त्यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या संगीतकार मंडळींसोबत गाणी गायली आहेत किंवा त्यांच्या सोबत परफॉर्म केला आहे, तेव्हा हे व्यक्तिमत्व किती मोठं असेल हे तुम्हाला आतापर्यंतच्या या प्रवासात कळून आलं असेल. छोटासा साहेब, उषा खन्ना मॅडमचा तुम्ही आत्ताच संदर्भ दिला, खूप मोठ्या त्या संगीतकार होत्या आणि त्यांनी सुद्धा अनेक गाणी कंपोज केली आहेत. तर त्याच्याबद्दलची काही आठवण तुमच्याजवळ असेल किंवा तेव्हाची काही क्षणं असतील ते सुद्धा दर्शकांना आवडतील आणि कोणती गाणी त्यांच्यासमोर तुम्ही परफॉर्म केली? तर त्यांचं उषा खन्नाजींचं जे एक चांगलं हिट गाणं जे त्यांना आवडायचं ते त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे गाणं सादर करण्याचा प्रयत्न केला, तर त्यापूर्वी मी ते गाणं कधी असं म्हणून बघितलेलं नव्हतं, म्हणजे स्टेजवर. हो, तसं तर आता सगळीच गाणी गुणगुण करतो आपण, पण बरखा राणी, अरे आता मोसम हा जो आहे पावसाळ्याचा, त्याचं सुंदर चित्रीकरण त्या गाण्यामध्ये झालेलं आहे. आणि आता भरपूर पाऊस झालेला आहे नागपुरात तसा, पण बरेच लोक म्हणतात हे गाणं म्हटल्यानंतर पुन्हा पाऊस येतो वगैरे की काय, पण असं काही नाही. ती त्या पिक्चरमधली पिक्चरायझेशनसाठी केलेली स्टोरी होती आणि खूप सुंदर गाणं आहे ते, बरखा राणी जरा जम के बरसो.
नाही तर सुंदर म्हणण्याने चालत नाही, बघतायत तर सगळे दर्शक, त्यांना ऐकायचं हे गाणं, कारण माहोल मस्त बनलाय, पाऊस येतोय आणि बरोबर. बरखात, आणि जेव्हा मुकेशजी म्हणतात की ये अभी तो आए है ये अभी तो जाएंगे, तू बरस जमकर बरस, तर हे गाणं जेव्हा मुकेशजी म्हणतात तेव्हा खरंच असं वाटतं की एखादी प्रेसी आली पाहिजे आणि खूप पाऊस आला पाहिजे आणि ती थांबली पाहिजे, आणि पावसात इतका पड की ती गेलीच नाही पाहिजे. काय शब्दांकन आहे हो, म्हणजे अप्रतिम गाणं. आणि मुकेशजींनी तर ते त्याला तर अमर करून टाकलाय. पण जेव्हा अरविंद पाटील साहेबांसारखे कलाकार आमच्या पुढे गातात आणि ते गाणं प्रेझेंट करतात, तेव्हा असं वाटतं की वाह, खरंच मुकेशजींचा आवाज आणि त्यांना आत्मसात केलेला पाटील साहेबांचा आवाज दिल खुश हो जाता है. सो प्लीज त्या गाण्यांच्या चार लाईन. तर उषाजींसोबतचा जो प्रवास होता, नागपूरला एक प्रोग्राम पहिल्या दिवशी केला. येस. तर आमचेच एक मित्र आहे तिथे, त्यांनी पहिल्या दिवशी सुरेश भटला प्रोग्राम केला आणि दुसऱ्या दिवशी मग वर्धेला होता. दोन्ही ठिकाणी ते गाणं सादर करण्याचा मला प्रयत्न मिळाला. आणि ये अभी तो आए हैं कहते हैं हम जाए हैं, ये अभी तो आए हैं कहते हैं हम जाए हैं, तू बरस बरसों बरस ये उम्र भर न जाए रे बरखा रानी, जरा जम के बरसो, मेरा दिल बर जान पाए झूम कर बरसो बरखा रानी. क्या बात आहे. मुकेशजींबद्दल किती बोलायचं आणि काय बोलायचं, जेवढं त्यांच्याबद्दल बोलू शकू तेवढं कमी पडेल. 22 जुलै 1923 त्यांचा जन्म झाला आणि एक महान गायक आपल्याला मिळाला. आणि गायकी काय, जवळपास 1300 गाणी कशाला म्हणतात तो, आणि प्रत्येक गाणं अगदी मनाला स्पर्श करणारं किंवा आपल्या भावना त्यांच्या शब्दात आपल्या भावना आहे असं फील करून देणारं अशी गाणी त्यांनी गायली. खरं तर ते जेव्हा त्यांच्या बहिणीला जेव्हा ते टीचर शिकवायला यायचे, संगीत टीचर, तेव्हा ते कुठेतरी बाहेर ऐकत राहायचे आणि आत्मसात करत राहायचे. त्यांना गाण्याचा योग आला. एकदा ते दिल्लीत गेले होते लग्नाच्या कार्यक्रमात, तेव्हा त्यांचे दूरचे नातेवाईक जे तेव्हाचे सुप्रसिद्ध नट होते मोतीलालजी, त्यांनी त्यांना इन्सिस्ट केलं आणि तिथे त्या लग्न कार्यात त्यांना गाणं म्हणायला लावलं. आणि ते गाणं जेव्हा ते गायले मुकेशजी, तेव्हा त्या मोतीलालजींना वाटलं की नाही, यांचा आवाज हा इतका सुंदर आहे की यांनी पार्श्वगायन केलं पाहिजे आणि लोकांपुढे हा आवाज आला पाहिजे. तर असे आपले मुकेशजी त्यांनी भरभरून आपल्याला दिला आहे. आणि पाटील साहेब सुद्धा संगीताची सेवा करतात. पाटील साहेब, खूप लांब प्रवास आहे तुमचा, अनेक ठिकाणी तुम्हाला रिस्पेक्टनी बोलवलं जातं. साधारण किती कार्यक्रम आजपर्यंत तुमचे झाले असतील आणि कोणते कोणते मंच आहेत? मी कादर साहेब सांगितलं, नंतर उषाजी सांगितलं, शिवाय आनंदजी भाई, कल्याणजी आनंदजी संगीतकार जोडीपैकी सांगितलं. तर असे बरेच तुमच्याकडे इव्हेंट्स आले असतील किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला गायची ही मिळाली असेल, लोकांचं तुम्ही समर्पण केलं आहे, म्हणजे गाणे ते समर्पित केले आहे लोकांना. तर अजून काही तुमच्या आठवणी असतील या कार्यक्रमाबद्दल, गाण्यांबद्दल? तसं तर मुकेशजींचा जीवनपट जो आहे, मुकेशजीच मला का आवडलेत हे मी सांगितलं की एक तर व्यक्तिमत्वच असं भावून जाणार आहे. 1923 ते 1976 अवघा 53 वर्षाचा त्यांचा कालावधी. माझा जन्मसुद्धा 1961चा आहे. माझ्या जन्मापूर्वीच मुकेशजी म्हणजे थोडे दिवसच होते त्यानंतर. आणि जेव्हा मला गाण्याचा संबंध माहिती होईपर्यंत ते या जगातून त्यांनी निघून गेले होते. योग आत्ताच मागच्याच वर्षी मी लंडनला जाऊन आलो. तर मुकेशजींच्या आवडतं तिथलं जो सभागृह होतं, जिथे मुकेशजींचे चाहते लंडनला खूप आहेत. आणि वारंवार त्यांचे लताजींसोबत तिथे प्रोग्राम व्हायचे लंडन शहरात. तर अनेक लोकांनी तिथे आम्हाला सांगितलं की हे सभागृह मुळात भरतच नाही, पण ह्या दोघांचा प्रोग्राम जेव्हा तिथे असतो तेव्हा
तिकीट्स तिथे अवेलेबल नसतात, अशा प्रकारची परिस्थिती राहायची. आणि मुकेशजींचा शेवटचा प्रोग्राम होण्याचा प्रयत्न तिथलाच राहिला होता तो प्रोग्राम. तर मी योगायोगाने तिथे जाऊन आलो आणि त्या सभागृहाच्या समोर जाऊन नतमस्तक झालो की देवा, असा महान गायक इतक्या लवकर तू आमच्यापासून हिरावून नेला. मुकेशजींना खरं तर आपण फक्त त्यांची कॉपी करून थोडीशी काही गाणी म्हणू शकतो, पण जो दर्दभरा आवाज काही ठिकाणी, आता मग राज कपूर साहेबांसोबत त्यांचा जो प्रवास आहे तो तसाच आहे. म्हणजे राज कपूर आणि मुकेशजी हे जसे मेड फॉर इच अदर असे आपल्याला दिसतात. म्हणजे ज्या दिवशी मुकेशजींचा हे झालं आहे, दुःखद निधन झालं, त्या दिवशी राज कपूरांनी सांगितलं की माझा आत्मा निघून गेला. आणि खरोखर घटनाच तशी होती. आता मला तर जेव्हा मी त्यांची गाणी गायला लागलो किंवा गायची आवड निर्माण झाली, कारण मलाच मुळात ते आवडतात, त्यांची गाणी आवडतात, लिरिक्स खूप चांगले आहेत त्याच्यात प्रत्येक गाण्यांमधले. म्हणजे असं एकही असं टाकाऊ गाणं नाही की जे असं काहीतरी काल ऐकलं आणि उद्या विसरून जा, अशी गाणी नाही आहेत. मोजकीच गाणी गायलेत, पण त्यात आणि हाच योग मला काही ते स्टेज परफॉर्मन्समध्ये मी जेव्हा प्रयत्न केला, तर आपण जो प्रश्न विचारला तोच, की मी जिकडे जायचो मला ज्यांनी बोलवलं, चांगला एक थोडंसं आदराने गाण्याचा चान्स दिला, तर अशाच ठिकाणी मी गेलो. मी प्रोफेशन म्हणून कधीही याला स्वीकारलेलं नाही. आजपर्यंत मी कधीही यासाठी कुठलाही सोपस्कार म्हणून किंवा काय मी कुठेही कधी कोणाकडून देणगी स्वीकारलेली नाही. माझी बस आवड आणि गाण्याची आवड आणि श्रद्धा संगीताप्रती, एवढीच. कारण आजकाल जी गाणी आपण बघितता, म्हणजे गाण्यांमध्ये नावडतं असं काही आहे असं काहीच नाही. संगीतच आहे, गाणी गाणीच आहेत. पण त्यातही जुनी गाणी जी आहेत ती अजरामर आजही आहेत. आणि म्हणूनच नागपूर शहरातले जेवढे काही कार्यक्रम होतात, तर आमचे बरेच मित्रमंडळी आहेत सगळ्याच ठिकाणी. तर जेव्हा केव्हा त्यांना मुकेशजींसाठी गाण्यांची एक चांगली हे पाहिजे असते ट्रीट, तर त्यात आपल्या नागपूर शहरात चांगली चांगली गायक मंडळी आहेत. किशोर कुमार आहेत, रफीसाठी आहेत, सगळ्या गायकांसाठी चांगले चांगले लोक आहेत. मग मला ते कधी कधी निवडतात आणि मी जातो. प्रोफेशन म्हणून गेलो असतो तर कदाचित आणखी थोडासा स्कोप वाढला असता. त्याच्यात त्याला पॉलिशिंग म्हणतात. काय रोज कार्यक्रम केलं तर थोडंसं पॉलिशिंग होतं, तर तसा मला योग थोडासा मध्ये मध्ये कमी येतो, कारण प्रोफेशन नसल्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच माझ्या प्रोग्राम्स साधारणतः 200 ते 250च्या दरम्यान तरीही मी प्रोग्राम करू शकलो आजपर्यंत. आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी मला परफॉर्म करण्याचा योग आला हा. तर म्हणजे बघा, एखाद्याला आपण जर आराध्य मानतो, तर त्यांनी शेवटचा कार्यक्रमाचा दौरा जिथे केला, म्हणजे UK ला, आता साहेबांनी सांगितलं, तिकडे जाऊन साहेब नतमस्तक झाले. आणि ज्यांना हे गुरु म्हणतात किंवा म्हणजे देवासारखे मानतात, तिथे नतमस्तक झाले आणि तिथे म्हटलं की देवा, आमच्यापासून आमचे मुकेशजी काही राहिल्या गेले. किती संवेदना असेल हो मनात, म्हणजे एखाद्या गायकाप्रती किती डिव्होशन असेल हे साहेबांच्या कृतीवरून जाणवतं. साहेबांनी आता सांगितलं बोलताना की फक्त दुःख भरे गीत त्यांनी नाही गायले आहेत, बरेच सगळ्या जीवनाचे गाणे गायले आहेत. पण बिकॉज ऑफ ती सिच्युएशन जेव्हा असेल ना, जेव्हा साहेब तिथे गेले त्या अल्बर्ट हॉलला आणि नतमस्तक झाले, तर मनातून एक दुःखाची काहीतरी लकीर आली असेल हो, की का बरं आमच्यापासून आमचा एवढा मोठा गायक कलाकार हिरावून घेतला इतक्या कमी वयात. तर अशा प्रसंगाला मला वाटलं एखादं दुःख भरं गीत जे लोक म्हणतात किंवा मुकेशजी की आवाज में दर्द है, तर त्या दर्द भरं एखादा जर गीत रसिकांसाठी तुम्ही प्रस्तुत करू शकाल. आता मुकेशजींसाठी तर ते गाणं एक जिनाया मरणाया, यापेक्षा त्यांच्यासाठी श्रद्धांजली आदरांजली असं काही दुसरं असू शकत नाही. तर मी प्रयत्न करतो तेच गाणं त्यांच्यासाठी समर्पण म्हणून हे करण्याचा. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा, भूलोगे तुम भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा. रहेंगे यहीं
अपने निशान इसके सिवा जाना कहाँ, जी चाहे जब हमको आवाज़ दो, हम है यहीं हम थे जहाँ, अपने यहीं दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. क्या बात आहे. म्हणजे राज कपूर साहेबांनी या चित्रपटात अभिनय केला आणि त्या जोकरच्या वेशात जेव्हा ते सांगतात की जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ, तेव्हा सगळे दुःख अगदी एकवटून आपल्या हृदयात टाकतात आणि फक्त लोकांना खुश करण्याची जी खुशी देतात संगीताच्या गीताच्या माध्यमातून किंवा त्या अभिनयाच्या माध्यमातून, तेच या गाण्यातून आपल्याला जाणवतो. आणि सर, एक आपल्या हा जीवन जो प्रवास आहे त्याचा यथार्थपणा दाखवतो की जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ. मुकेश साहेब यांना सैगल साहेबांचा खूप पगडा होता, म्हणजे त्यांना ते गुरु मानायचे. गुरु मानायचे. म्हणून स्टार्टिंगच्या काळातली तुम्ही जर गाणी बघितली तर अगदी त्यांचा आवाज के एल सैगल साहेबांसारखाच कुठेतरी निघायचा. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मोतीलाल त्यांचं ते लग्नातलं गाणं ऐकून त्यांना पार्श्वगायनासाठी घेऊन गेले, तर पहिला चित्रपट होता पहिली नजर, आणि त्याच्यातलं ते जे गीत आहे ते खरंच जेव्हा आपण ऐकतो तेव्हा कुठेतरी असं वाटतं की ते कुंदनलाल सैगल साहेबांच्या आवाजात त्याचं काहीतरी असं जवळीकपणा जाणवतो. तर जेव्हा ते गाणं ते गायले आणि ते गाणं जेव्हा सैगल साहेबांना ऐकवण्यात आलं तेव्हा त्यांनी ऐकलं आणि असे विचार करत राहिले, म्हणे मुझे तो नहीं लगता कि ये गाना मैंने कब गाया है, मुझे कुछ याद नहीं आ रहा. मग कोणी सांगितलं, ये गाना आपका नहीं है, ये गाना कोई नया लड़का है, मुकेश चंद्र माथुर साहब, जिसको मुकेश जी नाम से बुलाते हैं, उनका है. तर बघा, एखाद्या म्हणजे तिथली ती परिस्थिती की सैगल साहेबांना गुरु म्हणायचे, अगदी न दिसता सुद्धा त्यांना गुरु म्हणायचे. आणि एक आमचे पाटील साहेब जे मुकेशजींना आपले गुरु म्हणायचे, कधी भेटले नाही पण ते त्यांना ईश्वर म्हणायचे, गुरु म्हणायचे. तर पण हम छोड चले है महफिल को वगैरे, म्हणजे मुकेशजींची जी गाणी काही त्यातल्या त्यात सुंदर झाली. हो ना. नाही पण ते खरंच दिल जलता है तो दिल जलता है, हे पहिलं गाणं मुकेश दिल जलता है तो जलने दे, आंसू न बहा फरियाद न कर, दिल जलता है तो जलने दे. प्रयत्न मुकेशजींचा सैगल साहेबांच्या जवळ जाण्याचा होता. क्या बात आहे. कारण त्यांना ती आवडायची त्याच पद्धतीची गाणी. म्हणजे आत्ता साहेबांनी ज्या 2 लाईन्स गायल्या तर त्याच्यात सुद्धा तेच विविधता होती किंवा ते वैविध्यपूर्णता होती की अगदी सैगल साहेबांचा कुठेतरी आवाजाचा हे झाला. साहेब, इतके सारे गाणे मुकेशजींनी गायले आणि तुम्ही सगळीच गाणी गाता, पण बेसिकली तुम्हाला मुकेशजींचं कोणतं गाणं आवडतं? मला त्यातल्यातच जी काही गाणी आहेत, म्हणजे जी स्टेजवर गायला आवडतात, जेव्हा चांगलं म्युझिक असतं सुंदर. दुःखातली गाणी त्यातलं जो तुमको हो पसंत आवडतं. कारण ती साधारणतः लोकांसाठीच ते लिरिक्स बनलेले आहेत. आणि डमडम डिगासारखी गाणी, डमडम डिगा डिगा, ज्यावर लोकांचे पाय थिरकतात. तर मुकेशजींचं आणखी एक दुसरं जीवनातला पैलू पण आहे. तशी त्यांनी लता दीदींसोबत ड्युएट गाणी म्हटलीत, खूप सारी ड्युएट गाणी म्हटली, खूप सुंदर सुंदर. हम सफर मेरे हम सफर, हम तुम युग युग से. आणि इतकी चांगली चांगली गाणी आहे की कोणतं म्हणायचं आणि कोणतं सोडायचं अशा प्रकारचं आहे. तर यातली आता ड्युएट गाणी म्हणायची झाली तर आम्ही बऱ्याचदा ही गाणी सादर करण्याचा प्रयत्न करतो. मैं ना भूलूंगा. मग बऱ्याच गाण्यांमध्ये संसार है एक नदी आहे. म्हणजे गाण्यात तुम्ही बघा, तो एक कालावधी होता की नुसतं संसार है एक नदी आहे टी व्हीवर लागायचं तर लोक तेच ते गाणं लागायचे. एक प्यार का नगमा आहे. ती गाणी इतकी सुंदर आणि मधुर होती
आणि सगळेच भाव होते त्याच्यात. काही ठिकाणी दुःखाच्या छटा होत्या, काही ठिकाणी आनंद होता, काही ठिकाणी प्रेमरस होता. तर मुकेशजींचं काय वर्णन करायचं, जे काही गीतकार संगीतकार लिहून द्यायचे त्यात स्वतःचा आत्मा टाकून स्वर्गीय मुकेशचंद माथुर साहेब आटोकाट प्रयत्न करायचे आणि तेच आपल्यापर्यंत आजपर्यंत अजरामर म्हणून शिल्लक राहिलेलं आहे. क्या बात. पण त्यांचं जे तुम्हाला आवडतं ते गाणं, तुम्ही आता बरीच 2-4 गाण्याची नाव घेतली, पण एखादं गाणं जे तुम्हाला आवडतं मुकेशजींचं ते दर्शकांना ऐकायला आवडेल, त्या 3-4 गाण्यापैकी कोणतं एखादं गाणं, त्याचे 4 लाईन्स? मी विशेषतः आता त्यातली समर्पण म्हणून तर बरीचशी गाणी आपण म्हणू शकतो. हम छोड़ चले है महफिल को, याद आए कभी तो मत रोना, इस दिल को तसल्ली दे लेना, घबराए कभी तो मत रोना, एक ख्वाब सा देखा था हमने, जब आँख खुली तो टूट गया, जब आँख खुली तो टूट गया. क्या बात. बघा, ते स्वप्न आहे ते तुटलेलं आहे. आणि मग हे सादरीकरणात कसं तुटत गेलेलं आहे ते बघा तुम्ही. आणि त्याचे अर्थभाव जे आहेत ते म्हणजे हम छोड़ चले है महफिल को, याद आए कभी तो मत रोना. पण खरं सांगू का, म्हणजे मुकेशजींची ही जेव्हा गाणी आपण ऐकतो, मग माध्यम कोणतेही असू देत, रेडिओ असू देत किंवा पेनड्राईव्ह मध्ये आपण आजकाल गाणे ऐकतो किंवा साहेबांचे लाईव्ह शो असू देत, की जेव्हा जेव्हा आपण ऐकतो ना तेव्हा असं वाटतं की वो नाही, मुकेश जी तो हमको छोड़ के गए नहीं, वो तो हमारे बीच में है, हमारे अंदर है, हमारे साथ में है. कारण तो हमारा आवाज, त्या आवाजाची जादू आणि त्या आवाजाचं आपलेपण. असंच काहीच सांगायला आवडेल की नटनट्यांवर साधारणतः सादरीकरण व्हायचं. तर राजेश खन्नांसाठी जी काही चांगली गीत मुकेशजींच्या आवाजातली झाली, त्यात कहीं दूर जब दिन ढल जाए, आनंद, मैंने तेरे लिए ही. वा वा वा. पण ते सिच्युएशननुसार अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेली ती गाणी आहेत. मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने, कुछ हंस के कुछ गम के, तेरी आँखों के साए चुराए रसीली यादों ने, हो मैंने तेरे. पहा किती म्हणजे. आणि राजेश खन्ना गाण्यांमुळे सुपरस्टार झाले की काय, असं एक त्यात कॉम्बिनेशन आहे. म्हणजे असं म्हणतात की राजेश खन्ना साहेब किशोरदांच्या आवाजासाठी प्रसिद्ध होते. पण बऱ्याच ठिकाणी असं आहे की मुकेशजींनी सुद्धा त्यांच्यासाठी इतकी सुंदर सुंदर गीतं गायलीत ना, ते असो, अमिताभ बच्चन साहेब असो, असे अनेक, म्हणजे एका पिढीपासून तर दुसऱ्या पिढीपर्यंत अशी अनेक गाणी, त्या गाण्याचा आवाज मुकेश साहेबांनी दिला. आणि हे कलाकार जे असतात ना, हे अगदी वियोगी असतात. म्हणजे त्यांना जे करायचं ते करायचं. म्हणजे मुकेश साहेबांबद्दल बोलायचं तर त्यांना ज्या मुलीवर प्रेम होतं, सरल त्रिवेदी नावाच्या त्यांच्यासोबत त्यांनी लग्न केलं. घरून नको सुद्धा त्या पळून गेले आणि पळून लग्न केलं आणि कन्यादान मोतीलाल साहेबांनी केलं. बघा, म्हणजे जे ठरवलं ते करायचं. आणि म्हणूनच ते कदाचित त्यांच्या पूर्ण या कारकिर्दीत अगदी एकदा म्हणजे ईश्वरासारखे सगळ्या गायक कलाकारांसाठी किंवा सगळ्या श्रोत्यांसाठी, रसिकांसाठी उभं राहते. साहेब, इतका लांब प्रवास मुकेशजींचा झाला, तुम्हाला कधी त्यांना भेटण्याची असा चान्स किंवा असं काही आलं का तुमच्या ह्याच्यात? नाही, भेटण्याचा योग किंवा काही नाही. पण त्यांच्या प्रत्यक्ष ज्या मुलाखती आणि अमीन सयानींसोबत म्हणजे वार्तालाप त्यांचाही सुद्धा फार कमी होता. पण त्यांच्याबद्दल जे सांगायचे आणि मग जेव्हा चित्रीकरण समोर आलं काही ठिकाणचं, लाईव्ह परफॉर्मन्सेसचं, तर
सुरुवातीला गाणी ऐकायची म्हणजे टी सिरीजच्या कॅसेट्स राहायच्या. ती कॅसेट कोणाकडे जर ऐकायला मिळाली तर आम्ही जाऊन बसायचो. तर मग मुकेशजींची मिळायची, रफी, अशा प्रत्येक सिंगरच्या नावाने निघायच्या किंवा चांगल्या चांगल्या गाण्यांच्या, निवडक गाण्यांच्या कॅसेट्स निघायच्या. तर अशाच पद्धतीचा प्रवास नंतर मग व्हिडिओवर आला. तर व्हिडिओज जेव्हा मिळायची आम्हाला तर VCR भाड्याने आणून त्याच्यावरती गाणी ऐकायची आणि मग मुकेशजी कसे होते ते दिसायला लागले. अदरवाईज आपल्याला जी गाण्यांची पुस्तकं मिळतात त्यावर त्यांचं चित्र राहायचं. आणि साधारणतः जी काही पिक्चर निघायची, जुनी पिक्चर तर निघालीत आणि आपल्यासमोर पिक्चर पण आलेत, तर त्या पिक्चरचे जेव्हा मोठमोठे होर्डिंग्स लावायचे शहरात, तर त्या होर्डिंग्सवर गायकांची नावं पण राहायची, त्यांचे फोटो राहायचे काही काही होर्डिंग्सवर. हिरो हिरोईनशिवाय संगीतकाराच्या नावाने किंवा गायकाच्या नावाने पिक्चर हिट व्हायचे. कारण आधी गाणं रिलीज व्हायचं, गाणं हिट झाल्यानंतर पिक्चर हिट व्हायचा, अशी सुद्धा सिच्युएशन मध्ये मध्ये आलेली आहे. आणि यातलाच हा जो प्रवास आहे मुकेशजींचा, म्हणून प्रत्यक्षात कधी पाहण्याचा योग आला नाही. पण आज मुकेशजींबद्दल पूर्ण जगभरात जी आस्था आणि श्रद्धा आहे ती फार कमी लोकांबद्दल आपल्याला आढळून येते. आणि असेच हे मुकेशजी खरं तर आजही आपल्याला भारावून सोडतात, त्यात काही शंका नाही. खरं आहे. म्हणजे आजकालची जी गाणी चित्रपटांद्वारे किंवा अल्बमद्वारे आपल्याजवळ येतात ती फार तर 10 दिवस 15 दिवस किंवा महिन्याभरात ती विलीन होऊन जातात कुठेतरी. पण आजही जेव्हा मुकेशजींची गाणी आपण ऐकतो तेव्हा ती तितकीच ऐकावीशी वाटतात. आणि त्यांचं प्रत्येक गाणं, प्रत्येक जॉनरचं गाणं असं वाटतं की नाही हे आपल्यासाठीच आहे, हे आपलंच गाणं आहे. साहेब, बरेच लोक गाणी गातात, म्हणजे आपण नागपुरात म्हणा किंवा संपूर्ण भारताची गोष्ट करूयात, आणि एखाद दुसरं गाणं गायलं की त्यांना वाटतं की स्टेज परफॉर्मन्स दिला पाहिजे किंवा आपण खूप गायला लागलो, मग ते पैशाची डिमांड करतात. आज तुम्ही एवढी संगीताची सेवा करता, पण मानधन म्हणून 1 रुपया सुद्धा घेत नाही. हा आदर्श आहे खरं तर सगळ्या गायकांसाठी. पण हे जे लोक गातात आणि परफॉर्मन्स करतात, मग कुठेतरी सूर हलवलेला असतो. सगळ्या लोकांना ईश्वरी देणगी नसते, म्हणजे किशोरदा म्हणा किंवा असे बरेच लोक असतात, पाटील साहेब वेगळ्यात की यांना ईश्वरी देणगी आहे की हे ते गाऊ शकतात. पण बऱ्याच लोकांना गरज आहे शिकायची. याबद्दल तुम्ही तुमचं काय मत मांडाल? म्हणजे जे नवीन गायक आहेत किंवा आजकालचे चालू आहे त्याबद्दल तुमचं काय मत? नाही, आता हा संगीतिक प्रवास आहे पूर्ण. जुनी अजरामर गाणी, आता त्याला 100 वर्ष पूर्ण होतात जवळपास या संसाराला. आणि आता नंतरच्या 1990 पासून पुढेचा जो कालखंड आहे यात आलेली गाणी आपण आत्ताच सांगितलं त्यानुसार येतात आणि निघून जातात. पण त्यावेळी ते हिट होऊन जातात, तर एवढी हिट होतात की सगळ्या जगातले सगळे रेकॉर्ड तोडून जातात. पण नंतर जर कालानुरूप तुम्ही जर बघितलं तर ती गाणी मग आपल्याला शोधावी लागतात की यांनी रेकॉर्ड केलेलं आहे. ही जी गाणी आहेत 1980 पूर्वीची, ती सगळ्यांनीच गायलेली. लता दीदी असो किंवा मुकेशजी असो, रफी साहब, नंतर किशोर कुमारजी, मन्ना डे, महेंद्र कपूर, सगळ्यांनीच थोडी, म्हणजे त्यांना आपण एकमेकाशी तोलून मापून नाही शकत. कारण सगळे आपापल्या ठिकाणी एक रेकॉर्ड करून गेले आणि लोकांना असं जवळ करून ठेवलं त्यांनी. आजकालची जी गाणी आहेत ज्याला मी नाव ठेवणार नाही, आणि तो एक संगीताचा भाग आहे. परंतु आता काय झालं आहे की स्टेज परफॉर्मन्स आणि आता नंतर एक कराओके नावाची सिस्टीम आली आहे. लोकांना वाटतं की मी यात गाणं म्हटलं तर खूप चांगलंच म्हणतो असं प्रत्येकाला वाटतं, आणि मग ते आपले प्रोग्राम सादर करण्याचा एक सपाटा लावतात. माझं वैयक्तिक असं मत आहे की शक्यतोवर स्टेजवर परफॉर्म करताना आपण जेवढी काही साधनं तुम्हाला करता आली, मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे कमी आहे निश्चित 100%, म्हणजे कारण मी शिकलोच नाही. मग आपण स्वतःला त्याच्यासाठी संपूर्ण म्हणूच शकत नाही. मग त्याची साधना केली आणि जर तुम्ही शिकून घेतलं तर संगीतासारखा दुसरा मित्र नाही आहे. आणि हृदयाला आणि तुमच्या जीवन जगण्याच्या शैलीमध्ये जर तुम्हाला निरोगी ठेवायचं असेल तर जसं आपण म्हणतो वृक्षराई, वृक्षवल्लींसोबत राहावं, निसर्गासोबत राहावं. तुम्हाला ऑक्सिजन, प्राणवायू आवश्यक आहे. जीवन जगण्याच्या अनेक शैली आहेत, त्यात संगीत एक शैली आहे जीवन जगण्याची.
आणि तुम्ही जेवढं द्याल जेवढं घ्याल तेवढं कमी आहे. तर काही काही आपण जरी त्यांना नाव ठेवायचं म्हणत असेल, काही लोक ठेवतात, पण ठेवू नये. कराओकेमधून आता ज्यांना आवड निर्माण झाली ना, यातनं बरेच लोक असे आहेत की त्यांनी आता भरपूर शिकून एक उच्चांक गाठला आहे चांगला. आणि मग ज्यांना कधीच काही येत नव्हतं ते आज गाणी म्हणायला लागले. आता रेकॉर्डेड म्युझिकसोबत गाणं म्हणणं तेवढं सोपं नाही आहे, पण तरी लोक प्रयत्न करतात. आणि मग एखादी 2, 4, 5 गाणी जर हिट झाली तर आजकालच्या फेसबुक किंवा यामध्ये जो प्रकार आलेला आहे तर त्यांना अल्पावधीत भरपूर पैसासुद्धा मिळतो. तर काही लोकांचा आता तो हव्यास झालेला आहे की पैसे मिळवण्यासाठी, पण ही कला ही कलासारखीच ठेवायला पाहिजे. आणि असं माझं प्रामाणिक मत आहे. कोणाला कदाचित आवडणार नाही, पण मला असं वाटतं की कला ही कलेसारखी ठेवावी. प्रोफेशन ज्यांचं आहे त्यांनी निष्णात असावं. कारण जेव्हा मग तुम्ही अपेक्षा करता पैशाची, रिन्युमरेशन ज्याला म्हणतात, देवाणघेवाण होते, मग लोकांच्या अपेक्षाही त्या 100% जातात. आणि म्हणूनच माझ्यातलं एक स्वभाव झालेला आहे की मी परफेक्ट नाही तर मी पैसे कशासाठी घ्यायचे, कोणाकडून का घ्यायचे, हाच एक संदर्भ आहे. आणि मुळात माझं ते प्रोफेशन नसल्यामुळे मी नोकरी करत होतो, आता निवृत्त झालेलो आहे. आणि देवाने भरपूर दिलं ना, तर मग आणखी पैशाच्या मागे राहण्यापेक्षा आपण ही जी सेवा देवाने आपल्याला थोडा बहुत आवाज दिलेला आहे तर तेवढाच एक प्रयत्न करायचा आणि आनंद घ्यायचा. क्या बात आहे. म्हणजे संगीतासारखा कोणता दुसरा दोस्त नाहीये. त्याला नाही. आणि शिका, म्हणजे मी आजही शिकतोय हे साहेबांचे शब्द आहेत. तर नवीन पिढीला हा खूप मोठा संदेश आहे की तुम्ही शिका, तुम्ही कधी स्वतःला पूर्ण समजू नका. कारण जेव्हा पूर्ण समजता तिथे अंत असतो, आणि अंत असतं तिथे सगळं संपतं. त्याच्यामुळे अंत नका येऊ दे तुमचा, तुम्ही शिकता, तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल. मला तुम्हाला सांगायला आवडेल की साहेब समाजकार्य सुद्धा करतात, साहेब पर्यावरण प्रेमी आहेत, तर निसर्गप्रेमी आहेत. तसं या संदर्भात थोडंसं काय सांगाल तुम्ही दर्शकांना, म्हणजे पर्यावरण आणि समाज याला घेऊन तुम्ही कोणते कार्य करता? काय, मी आता नोकरीच पाटबंधारे विभागात केली सुरुवातीला. लोकांना वाटतं की धरण आहे, पाणी आहे, मुबलक आहे, पण असं नाही. भारतात जे भूजल आहे त्यातला 75% पाणी हे रन ऑफ म्हणतात त्याला, वाहून जाणारं पाणी आहे. आणि फक्त 25% हे आपल्या भूगर्भात जाणारं पाणी. आणि भविष्यातली निकड जर म्हणाल तर पाण्याशिवाय जीवन नाही, पाणी हेच जीवन, अशा प्रकारचं. त्यामुळे मी इंडियन वॉटर रिसोर्स सोसायटी आमची आहे, त्यात कार्यरत होतो. पाटबंधारे विभागात काम कर. शहरातल्या लोकांना माहिती नाही पाणी आणायला आणि पाण्यासाठी किती पाण्याचं दुर्भिक्ष काय आहे. ज्यांना पाणी 2, 3, 8 दिवसाच्या अवधीनंतर मिळतं, आणि काही लोक सुखवस्तू आहेत ज्यांना रोज पाणी मिळतं. तर हे पर्यावरण आहे. त्यामुळे वृक्ष लावणे, त्यामुळे पर्यावरणामध्ये पाणी, मग ऑक्सिजन, पूर्ण सायकल आहे. आणि माझं मत आहे की तुम्ही झाड लावायचं, मी त्याची फळं खायची, तुम्ही झाड लावायचं, मी त्याची सावली घ्यायची गाडी पार्क करण्याला. मग तुम्हाला उन्हाळ्यात बरोबर त्या झाडाच्या पार्किंगसाठी ते झाड शोधता तुम्ही. कारण आता निसर्ग दाखवत आहे त्याचे रंगरूप, की आता तुम्ही उन्हाळ्यात बाहेर राहू शकत नाही. आपण जर नवीन पिढीला जर असं काही देऊ शकलो, वृक्ष लावा, वृक्ष जगवा, तेच आपल्याला सगळं काही भविष्यात साथ देणार आहे. तेच पाणी देतील, त्यामुळे प्राणवायू मिळेल, त्यामुळे ती सायकल पूर्ण होईल. आणि मग आपण जातो पुढे. तर आता समाजसेवा तुम्ही आपण बोललात, तर समाजसेवेमध्ये मग तुम्ही स्वतः प्लास्टिकपासून दूर राहा. मग आपण ते प्रवृत्त लोकांना करू शकतो की बाबा एवढं करता आलं तेवढं. कारण हे ब्लॉकेज होतात, आपल्याच नदी नाल्यांमध्ये ब्लॉकेज करतात. मग हे काम कोणी करायचं? मी आपलं खायचं आणि फेकून द्यायचं, आणि दुसऱ्यांनी कोणाकडे येऊन ते समाजसेवा करून उचलायचं. लोकांचा एक स्वतःचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो जोपर्यंत स्वतः मी करतो आणि मग जग करेल, इकडे जोपर्यंत आपण जाणार नाही. नाही तर समाजसेवा करणारे भरपूर आहेत. आता आम्ही लायन्स क्लब नागपूरमध्ये काम करतो. जनमंच नावाची संस्था आहे, त्याचा मी संस्थापक आहे. आम्ही जनमंचतर्फे भरपूर कार्यक्रम करतो. भरपूर लोकांच्या समस्या ज्या जनसमस्या आहेत, स्वतःसाठी नाही पण जनसमस्या आहेत,
त्या सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही केलेला आहे गेल्या 15 वर्षापासून जनमंचमार्फत. अनेक लोकांनी त्या बघितलेल्या आहेत. तर समाजकार्य करायसाठी म्हणून तुम्हाला कुठली संस्थाच भेटलीच पाहिजे असं काही नाही. आता अनेक जुन्या विहिरी, तलाव जे बुजलेले आहेत, आता फक्त पाणी म्हणून हा विषय नाही, गडकिल्ले आहेत. म्हणजे याचं संवर्धन करण्यासाठी तुम्हाला समाजसेवा करायला काही हरकत नाही. भारतासारखी ही जी सगळी म्हणजे रेलचेल आहे भारतात, निसर्गाची म्हणा आणि सगळ्याच गोष्टीची, तर गडकिल्ले आहेत शिवाजी महाराजांचे, भोसलेकालीन बऱ्याचशा वस्तू भारतात आहेत. तर तुम्ही विहिरी जरी शोधायला निघालात पुरातत्व विभागाच्या किंवा काही, तर त्यात आजही तुम्हाला कचरा आता आढळतो बऱ्याच ठिकाणी. दुर्भाग्य आहे आपलं की जर तुम्ही ते विहीर शोधायला गेले ना, तर तुम्हाला दिसेल अरे इथे तर काहीतरी बांधलेलं होतं. मग त्यातनं तुम्ही जेव्हा काढायला गेलात तर त्यात तुम्हाला 2-3 मजली विहिरी, तर आपल्या नागपूरच्या जवळही कपूर बावडी वगैरे आहे, तर रामटेकच्या जवळ आहे ती. तर अशा अनेक ठिकाणी तुम्हाला काम करता येतं समाजसेवा म्हणून. तर माझं आता आयुष्याचा पिंडच मी समाजसेवक म्हणून बराचसा नोकरीत असतानापासनं, म्हणजे जिथे माझं पोस्टिंग व्हायचं तर साधारणतः अर्धा एकराचं आमचं ऑफिस असायचं, 1.5 एकरचा परिसर, पाईप्स ठेवायसाठी वगैरे जागा असायच्या. तर ती सामुग्री ठेवून जी एवढी शिल्लक जागा राहते तिथे मी झाडं लावायचो तेव्हापासून. जिथे कॅनॉल बांधायला आम्ही काम करायचो तर तिथेसुद्धा तेव्हापासून झाडं लावलेली आहेत. तसा जेवढा आपल्या स्वतःच्या परीने जेवढा काही हातभार लावता येईल तो प्रयत्न केलेला आहे आणि करत राहू. तर अशी ही समाजसेवा प्रत्येकाने करावी असं मी सुद्धा विनंती करेल. म्हणजे पाण्याचं संवर्धन करणे, पाण्याला जिरवणे खरं तर, आणि प्रत्येकाने झाड हे लावलंच पाहिजे, कारण ही काळाची गरज झाली आहे. नाही तर काय विधारक परिस्थिती उद्या होईल हे आपल्याला काही नव्याने सांगायला नको. आणि हेच समाजसेवेच्या माध्यमातून साहेब सांगतात, पर्यावरणाच्या माध्यमातून साहेब सांगत असतात. म्हणजे एकाच व्यक्तिमत्वाचे इतके पैलू फार कमी बघायला मिळतात. मुकेशजींबद्दल सांगायचं असलं तर ते जेव्हा त्यांच्या उच्च शिखरावर होते प्रसिद्धीच्या किंवा त्यांच्या करिअरच्या, तेव्हा त्यांना वाटलं होतं की आपण सुद्धा ऍक्टिंग करून बघावी. आणि मोतीराजींना त्यांनी सांगितलं, तर त्यांनी सर्वस्व जे काही त्यांची कमाई होती त्यातला एक बराच मोठा पार्ट त्यांनी त्यांच्या त्या चित्रपटासाठी लावला आणि निर्दोष नावाचा चित्रपट त्यांनी ऍक्टिंग केली. पण त्यात त्यांना यश आलं नाही आणि खूप मोठा त्यांना लॉस झाला त्या चित्रपटात. तरी ते हलले नाही, कारण त्यांनी हा विचार केला की नाही, माझं आयुष्य किंवा माझा जन्म हा फक्त गाण्यांसाठी आणि त्या गाण्याला न्याय द्यायसाठी झालाय. मग पुन्हा ते मुख्य धारेत आले आणि पुन्हा त्यांनी गाण्याच्या माध्यमातून आपल्याला एक ठेवा दिला जो आजही आपण हृदयात जपलाय. साहेब, आपण मुलाखतीच्या शेवटाकडे चाललोय. तर आता तर तुम्ही सगळ्या युथला सुद्धा सांगितलं की तुम्ही शिकत राहा, पण बरेचदा असं होतं की लोकांना असं वाटतं की आय एम द बेस्ट, म्हणजे ते कोणाला ऐकत नाहीत. तर गैरसमज, तर तो गैरसमज त्यांनी दूर करावा आणि त्यांनी शिकत राहावं, याच्यासाठी काय तुम्ही त्यांना मार्गदर्शन कराल? नाही, मार्गदर्शन करण्यापत मी मोठा नाही. एक फक्त माझं व्यक्तिगत मत आहे की मी शिकलो नाही. मी म्हणजे खरं तर ही संगीत साधना करायला पाहिजे, क्लासिकल शिकायला पाहिजे. ती धडे घेतले तरच तुम्ही निश्चितपणे तुम्हाला एक आयाम मिळतो. आणि शिक्षण कुठलंही असोत, म्हणजे तुम्हाला प्रोफेशनली शिकायचं असेल त्या गोष्टी, तुमचं वैज्ञानिक शिक्षण असेल, संगीताचं शिक्षण आहे, तर याचे जर धडे तुम्ही गिरवत राहिलात तर जे आलाप सहज शक्य होतात, त्यातले चढ उतार, तुमचा ताल, स्वर, या बऱ्याचशा गोष्टीचं ज्ञान आल्याशिवाय खरं तर म्युझिक हा फील्डच खूप मोठा आहे. आणि आता इतके संगीतकार होऊन गेले, त्यातले साधारणतः 20-25 संगीतकार नावारूपाला आले. शंकर जयकिशन आहेत, कल्याणजी आनंदजी आहेत, आणि तसेच मी सांगितल्याप्रमाणे गायकसुद्धा खूप होऊन गेलेत. पण त्यातले काहीच निवडकच आपल्याला आजही आठवतात. अशा प्रकारचं आहे की शिक्षणाला काही अंत नाही आहे. म्हणून जेवढं मिळेल त्याने प्रत्येकाने आपापल्या परीने शिकण्याचा प्रयत्न करावा, हेच माझी एक सल्ला नाही म्हणू शकत मी, माझी विनंती आहे. कारण त्यातनंच तुमचा आउटकम, जे रिझल्ट असतो, कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट असतो, थोडासा, आता
मी आजही प्रयत्न केला तर मला शिकण्यासारखं अजून आहेच आहे. म्हणजे काहीच नाही आता सध्या तर. म्हणजे अ ब क म्हणतात तेवढंच तिकडे शेवटपर्यंत जायचं आहे आपल्याला. सारेगामातला सारेपर्यंत गेलो आहे, पुढचा सहा राहिला आहे. तर बघूया, मी तर प्रयत्न करतो आहे आता शिकण्याचा, जे काही जमेल तेवढं. आणि सर्वांनी असाच प्रयत्न करायला हरकत नाही. शिकत राहा बस, हाच एक संदेश साहेबांसाहेब. मी सुद्धा शिकतोय, तुम्ही सुद्धा शिका, कारण शिकणं कधी कमी करू नका. 27 ऑगस्ट 1976 विदेशाच्या दौऱ्यावर होते मुकेशजी लता दीदींसोबत. आणि तो काळा दिवस जो सगळ्या 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 संगीत प्रेमींसाठी काळा दिवस होता. त्या दिवशी वयाच्या अवघ्या 53व्या वर्षी त्यांना हृदयघात झाला, हृदयविकाराचा दौरा आला आणि आमचे मुकेशजी आम्हाला सोडून गेले. पण खरंच आमचे मुकेशजी आम्हाला सोडून गेले का? नाही. त्याचं उत्तर 100% नाही हेच आहे. कारण ते त्यांच्या गाण्याच्या शब्दाच्या आणि त्यांनी जे जे काही आपल्याला दिलं आहे त्यांच्या स्वरूपात आपल्याजवळ आहे. अनमोल ठेवा आहे. आणि तो अनमोल ठेवा आहे जो कितीतरी पिढ्यांनी जपला आहे आणि कितीतरी पिढ्या जपणार आहेत. कारण मुकेश ना कधी होईल ना झालाय, ते फक्त एकच नाव आहे, मुकेशचंद्र माथुर साहेब. आणि त्यांनी जी गाणी दिली ती खरंच आज आपण दुःखात असो, सुखात असो, प्रेमात असो की कोणत्याही सिच्युएशन मध्ये असो, ती गाणी आपल्या हृदयातून निघतात. आणि ती जेव्हा निघतात ना, ती खरंच मनाला हलकं करून जातात. कुठेतरी आपलं दुःख दूर होत जातं आणि कुठेतरी त्या व्हाइब्स दुःखाच्या दूर होऊन कुठेतरी प्रेमाची किंवा एक आत्मविश्वासाची झळक आपल्या मनामध्ये येते. आणि तेव्हाच आपण म्हणतो की मुकेशजी आम्हाला आहे. सर, कार्यक्रमाच्या शेवटाकडे चाललो आहोत. तर एक शेवटचं काहीतरी गाणं जे आज आपण त्या गाण्याने मुकेशजींची सांगता करूयात, ते तुमच्याकडून अपेक्षित आहे आम्हाला ऐकणं. मुकेशजींसाठी तर मेरा नाम जोकरचं जे गाणं आहे, जाने कहाँ गए वो दिन, तर ते गाणं म्हणजे ज्यासाठी मुकेशजीं राज कपूरांनी तो पिक्चर काढला होता, पण जेव्हा निघाला तेव्हा हिट नाही झाला. पण नंतर या 2 गाण्यांना आजपर्यंत जी काही किंमत जगात आहे तेवढी किंमत इतर कुठल्याही गाण्याला नाही आहे. मुकेशजींच्या हिस्ट्रीतलं जर आपण बघितलं तर तो एक कालखंड आहे. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा, भूलोगे तुम भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा. रहेंगे यहीं अपने निशान, इसके सिवा जाना कहाँ. जी चाहे जब हमको आवाज दो, हम है यहीं हम थे जहाँ, अपने यहीं दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ. क्या बात है. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. अगदी हे शब्द अमर झाले आहेत खरं तर मुकेशजींच्या आवाजामुळे. आणि आज आपल्याला श्री अरविंद पाटील साहेब लाभले आहेत. खूप व्यस्त व्यक्तिमत्व आहे, तरी त्यांनी वेळात वेळ काढून त्यांचा संगीत प्रवास आणि सोबत मुकेशजींच्या आठवणी, त्यांच्या गाण्यांच्या काही आठवणी आम्हाला सगळ्यांना दिल्या. त्यामुळे तुमचे मनापासून शंखनाद न्यूज चॅनलचे धन्यवाद देतो. आणि पुन्हा इथे येऊन आमच्या रसिकांना अशीच गाण्यांची पर्वणी द्या. शंखनादचे मी विशेष धन्यवाद इथे मानतो. माझी लायकी नाही आहे खरं तर. आपण इथे मला मुलाखत घ्यायला बोलवलं, खरंच सांगतो. आणि मी आता शंखनादच्या स्टुडिओमध्ये आहे आणि सरांना भेटलो तर त्यांनी मला इथे बोलवलं. तुमच्यासारख्या व्यक्तीला मुलाखत देण्याचा योग इथे येतो आहे. तर माझ्या आयुष्यातल्या एक चांगल्या घटनाक्रमामध्ये हा एक घटनाक्रम असेल, म्हणून मी शंखनाद आणि या संपूर्ण टीमचं मनापासून म्हणजे धन्यवाद देतो त्यांना. आणि भविष्यात त्यांच्यासाठी सुद्धा देवाने चांगल्या चांगल्या गोष्टी घडवाव्यात ही देवाप्रती म्हणजे देवाला मी विनंती करतो की
या शंखनादाला असं सुद्धा क्या मोठं एक वलय प्राप्त हो. क्या धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.